कोणता पण सण आला, दिवाळी आली किंवा कोणता पण सण आला की मिठाईची सेल वाढतो, मिठाईचा सेल वाढला की मिठाईसोबत नको असणाऱ्या गोष्टी सुद्धा खूप साऱ्या येतात. त्याच्यामध्ये खराब खवा असेल किंवा खराब पदार्थ यूज करून बनवलेली मिठाई असेल आणि त्याचा परिणाम त्यांच्या हेल्थवरती होतोच, पण सोबतच ही फूड इंडस्ट्री सुद्धा त्याच्यामुळे खराब होते. तर एक स्वीट बनवण्यासाठी जी चांगली रेसिपी आहे, चांगली क्वालिटीचं सगळं मटेरियल ती यूज करतात, अशाच ब्रँडकडे त्यांनी जावं. आपला दिवाळीचा सण म्हटलं तर तो 5-6 दिवसांचा, 7-8 दिवसांचा, ते येणारे स्वीट्स एका दिवसात खाल्ले जात नाहीत, ते आपल्या मित्रांना किंवा आपल्या नातेवाईकांना दिले जातात, स्टोअर केले जातात. तर त्यावेळेस खूप साऱ्या घटना अशा घडतात की त्याची क्वालिटी खराब झालेली असते, त्याला बुरशी लागलेली असते. प्रिझर्वेटिव्स वापरले तर खूप साऱ्या, मला वाटतं असं वैयक्तिक माझं मत आहे की खूप साऱ्या असे संशोधनं राहिलेत की ते प्रिझर्वेटिव्स आपल्या स्वतःच्या शरीरासाठी किंवा आपल्या मुलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी हानिकारक आहेत. पॅकिंग सोडलं तर आम्ही प्रिझर्वेटिव्सच्या खूप विरोधात आहोत. तर आमची सेल्फ लाईफ तुम्हाला महिनाभरच भेटणार, फक्त महिनाभरच का, ह्याच्यामुळं खरं तर खूप नुकसानात आहोत आम्ही जर ती प्रिझर्वेटिव्हची लाईफ 3-4 महिने केली, हे सगळं आमचे प्रोडक्टची लाईफ 3-4 महिने केली, हे सगळे प्रिझर्वेटिव्ह्स वापरून, तर आमचा सेल्स 5-10 पट एकदम बूम करू शकतो. कोणताही उत्सव म्हटलं की डोळ्यासमोर पहिल्यांदा येतं ते म्हणजे स्वीट्स. मात्र आपण घरात आणत असलेलं स्वीट्स कधी कधी गोड विष देखील ठरू शकतं. विशेषतः उत्सव काळात मागणी जास्त असते. अशा वेळी आरोग्यासाठी धोकादायक ठरणारी भेसळ, खाद्यपदार्थ बनवण्याच्या ठिकाणची प्रचंड अस्वच्छता असे प्रकार समोर येत असतात. अशात ग्राहकांनी मिठाई खरेदी करताना कोणती काळजी घ्यायला हवी, आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही असे स्वीट्स कसे निवडावे, या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात कात्रज डेअरीचे अध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील ढमढेरे. तर आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया. सर, सर्वप्रथम तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे डिजिटल प्रभातच्या स्टुडिओमध्ये. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. सर, जसं आपण आता पाहतोय की सण उत्सव जवळ येत आहेत, आगामी काळात नवरात्र असेल, दसरा असेल, दिवाळी, तर या सणासुदीच्या काळात सगळ्यात पहिली पसंत पहिल्यांदा डोळ्यासमोर येतं ते म्हणजे स्वीट्स, मिठाई. तर तुम्ही या क्षेत्रात आहात, तर ग्राहकांनी स्वीट्स खरेदी करताना येत्या उत्सव काळात नेमकी कोणती काळजी घ्यावी, काय सांगाल? नेहमीच आपण पाहतो की ग्राहकांना कोणता पण सण आला, दिवाळी आली किंवा कोणता पण सण आला की मिठाईची सेल वाढतो, मिठाईचा सेल वाढला की मिठाईसोबत नको असणाऱ्या गोष्टी सुद्धा खूप साऱ्या येतात. त्याच्यामध्ये खराब खवा असेल किंवा खराब पदार्थ यूज करून बनवलेली मिठाई असेल आणि त्याचा परिणाम त्यांच्या हेल्थवरती होतोच, पण सोबतच ही फूड इंडस्ट्री सुद्धा त्याच्यामुळे खराब होते किंवा त्याच्या बाबतीत सुद्धा प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. मला वाटतं की मिठाई घेताना लोकांनी थोडंसं अवेअरनेस बाळगावं की आपण जे स्वीट्स होम्स आहेत किंवा छोटे छोटे शॉप्स आहेत त्याच्यात सुद्धा तो किती विश्वासवाला आहे किंवा किती चांगला आहे त्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं. ब्रँडकडे जायला हवं, कारण की ब्रँड जे चांगलं पदार्थ बनवतात त्याच्यात सुद्धा ते किती चांगलं काम करून किंवा किती चांगले पदार्थ मिक्स करून, किती चांगले स्वीटनर असतील किंवा किती चांगलं दूध असेल किंवा एक पदार्थ, एक स्वीट बनवण्यासाठी जी चांगली रेसिपी आहे, चांगली क्वालिटीचं सगळं मटेरियल ती यूज करतात, अशाच ब्रँडकडे त्यांनी जावं. माझा तर अनुभव ह्याच्यामध्ये असा आहे मॅडम की ग्राहकांच्या समोर 2-3 ऑप्शन असतात. एक ऑप्शन हा असतो की त्याच्या समोर असलेलं एखादं स्वीट होम किंवा जी अशी गोष्ट की जे तो तिथं त्याच्या 2 पावलावरती असते, नियर बाय, एकदम नियर बाय 2 पावलावरती असते. ते स्वीट्स होमच्या जे स्वीट्स आहेत त्यांची क्वालिटी 2-3 दिवसांची असते. आपला दिवाळीचा सण म्हटलं तर तो 5-6 दिवसांचा, 7-8 दिवसांचा, ते येणारे स्वीट्स एका दिवसात खाल्ले जात नाहीत, ते आपल्या मित्रांना किंवा आपल्या नातेवाईकांना दिले जातात, स्टोअर केले जातात. तर त्यावेळेस खूप साऱ्या घटना अशा घडतात की त्याची क्वालिटी खराब झालेली असते, त्याला बुरशी लागलेली असते. कारण की अडचण काय आहे की कोणता पण पदार्थ बनवला त्याला जर ह्युमन टच झाला, आपलं जर त्याच्यामध्ये थोडं जरी आपला टच त्याला असेल तर त्याच्यातले जे बॅक्टेरिया आहे त्याचा ग्रोथ वाढते. त्यामुळं ती जी इंडस्ट्री आहे, 3 इंडस्ट्री जसं मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यातली ती इंडस्ट्री ही खूप लिमिटेड कामासाठी, म्हणजे खूपच फ्रेश हवं. मला वाटतं की त्याच्यासाठी खूप फ्रेश प्रोडक्ट असायला हवं की जे आपण ग्राहकांनी किंवा त्या व्यक्तीने आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मित्रांसाठी घ्यावं. त्याच्यानंतर आणखीन एक जी इंडस्ट्री येते की जी खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला सेल्फ लाईफ देते. सेल्फ लाईफ देताना त्याच्यामध्ये मग प्रिझर्वेटिव्स वापरतात. आता काय आहे की प्रिझर्वेटिव्स वापरले तर खूप साऱ्या, मला वाटतं असं वैयक्तिक माझं मत आहे की खूप साऱ्या असे संशोधनं राहिलेत की ते प्रिझर्वेटिव्स आपल्या स्वतःच्या शरीरासाठी किंवा आपल्या मुलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी हानिकारक आहेत.
पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि ते जास्त वेळ टिकतं म्हणून ते दुकानदार पण ठेवतात. तो व्यक्ती पण आनंदाने घेतो की अरे मला 2-3 महिने 3-4 महिने वगैरे टिकणार आहे. आणि ही एक इंडस्ट्री बनते जी इंडस्ट्री प्रिझर्वेटिव्ह वापरायला रेडी होते. पण त्याच्या तुलनेमध्ये काही अशा आहेत जसं की आम्ही आहोत, आम्ही आमचं कात्रज दूध संघ आहे की जे पहिल्यापासून प्रयत्न करतं की चांगलंच जावं. मॅप पॅकिंग सोडलं तर आम्ही प्रिझर्वेटिव्हच्या खूप विरोधात आहोत. तर आमची सेल्फ लाईफ तुम्हाला महिनाभरच भेटणार. फक्त महिनाभरच का, ह्याच्यामुळं खरं तर खूप नुकसानात आहोत आम्ही जर ती प्रिझर्वेटिव्हची लाईफ 3-4 महिने केली, हे सगळं आमचे प्रोडक्टची लाईफ 3-4 महिने केली हे सगळे प्रिझर्वेटिव्ह वापरून, तर आमचा सेल्स 5-10 पट एकदम बूम करू शकतो. काय की दुकानदार ते लगेच ठेवायला किंवा कस्टमर घ्यायला रेडीत, कारण की ते अवेअर नाही आहेत. सो मला वाटतं की ही जी मधली इंडस्ट्री ही योग्य आहे, कारण की ते एक ब्रँड पण आहे, सोबत त्यांनी त्यांचं प्रिझर्वेटिव्ह न वापरल्यामुळं किंवा जे गव्हर्नमेंटने अलाउड केलंय म्हणजे सगळं चांगलं असं नाही ना. कदाचित आपलं त्याला काही वेळ लागणार आहे की याच्यावरती संशोधन होणार आहेत, किंवा आपल्या देशात काय अलाउड आहे ते अमेरिकेत अलाउड नाहीये, काही दुसऱ्या देशांमध्ये अलाउड नाही. ह्याचा अर्थ ठरणार कसं कोणतं चांगलं कोणतं वाईट. सो कस्टमरने हा अवेअरनेस वापरणं खूप गरजेचं आहे. मिठाई किंवा कोणता पण सण आहे, जर तो आनंदाचा सण आहे तर ते पोटामध्ये जाणारं अन्न सुद्धा आनंदाचं आणि सुखाचंच पाहिजे. सो मला वाटतं त्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं. येत्या उत्सव काळात कात्रज डेअरी देखील ग्राहकांना स्वीट्सचे नवीन प्रोडक्ट सादर करणार आहे. तर या स्वीट्सच्या प्रोडक्टच्या रेंजबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, आम्हाला आमच्या प्रेक्षकांनाही. येस, आम्ही पहिल्यापासून खूप प्रयत्न केला की स्वीट्स खूप चांगले असावेत. ह्यासाठी आम्ही खूप चांगल्या क्वालिटीचं दूध, म्हणजे खरं तर पुण्याचा ब्रँड हा आमचाच ब्रँड आहे. तुम्ही पुण्याचं दूध जर पाहिलं तर पुण्यातलं दूध फक्त आमचंच दूध आहे. पुण्याचा ब्रँड ज्यांना समजलं जातं त्यांचं दूध पुण्यातून येतच नाही. सो हे सांगण्यामागचा उद्देश हा की माझं दूध पुण्यातलं आहे. तुम्ही शहराच्या बाहेर गेलात अर्धा तासाच्या अंतरावरती की तिथून माझं दूध येणार आहे, 1 तासाच्या अंतरावरती माझं दूध येणार आहे. सो येणारं हे सगळे फ्रेश प्रोडक्ट आणि हे सगळ्यातून बनवून फ्रेश दुधापासून बनवलेले हे सगळे फ्रेश प्रोडक्ट जे आहेत त्यांचा यूज करून जे आम्ही प्रोडक्ट बनवतोय त्याच्यामध्ये आमची काजू कतली आहे की जी आमचा हिरो प्रोडक्ट आहे मॅडम. म्हणजे माझं तर चॅलेंज आहे की कुणी पण माझी काजू कतली ट्राय करावी आणि त्यांनी दुसरी काजू कतली ट्राय करावी आणि त्यांनी मला सांगावं की ना तुमच्या काजू कतलीमध्ये हे जास्त आहे ते कमी आहे. कारण की ती बनवलीच गेली आहे पुण्यासाठी, बनवलीच पुण्यातल्या लोकांनी की त्याचं साखरेचं प्रमाण सुद्धा इतकं मापात ठेवलंय की त्याने त्या काजूचा टेस्टच आला पाहिजे, ना की तो साखरेचा टेस्ट किंवा काजू कतलीमध्ये तो दुसऱ्या कशाचा टेस्ट मिक्सच होऊन नाही दिलेला आम्ही. सो मला वाटतं आमच्या जे स्वीट्स आहेत त्याच्यामध्ये काजू कतली आहे. आमचा पेढा, म्हणजे आमच्या पेढ्याची चर्चा अशी आहे की तुम्ही कोणत्या पण मोठ्या ब्रँडवाल्या मालकांना सुद्धा विचारू शकता की ते सांगणार आमचाच पेढा चांगला. कारण की कात्रजच्या पेढ्यावरती खूप काम झालं आम्ही त्याच्यामुळे पेढ्यामध्ये व्हरायटी पण नाही बनवलेली आणखीन. आम्हाला तोच पेढा हवा आहे ना, आम्हाला तोच पेढा आम्हाला आजपर्यंत आम्ही सेल करतो आलो आणि भविष्यात सुद्धा सेल करणार आहोत. ह्या 2 व्यतिरिक्त आमची मँगो बर्फी सुद्धा खूप चांगली आहे मॅडम. म्हणजे मँगो बर्फी कडू लागते हो लोकांची, तुम्ही आमची मँगो बर्फी खाऊन पहा, त्यात जो रवाळपणा यायला हवा तो आमच्या मँगो बर्फीत तुम्हाला जाणवणार आहे. तो जो फ्लेवर आहे तो जाणवणार आहे. म्हणजे आमच्या प्रत्येक प्रोडक्टला तो फ्लेवर आहे की जो तो खाल्ल्यानंतर नाही यायला हवा. तो कलर नाही किंवा तो नुसता त्याच्यासाठी फ्लेवरसाठी काहीतरी एक्स्ट्रा मिक्स केलेलं नाही, तर ते खरंच यावं. आमची अंजीर बर्फी सुद्धा खूप चांगली आहे मॅडम. आणि आमचे बर्फीच आहेत आणखीन 1-2 अशा आमच्या जो पूर्ण सेगमेंट आहे तो आम्ही असा खूप मेंटेन ठेवला आहे. पण जो तुम्ही प्रश्न विचारला होता की आम्ही नवीन ज्या मिठाई लॉन्च करतोय त्याचं उत्तर असं आहे की आम्ही काजू कतलीमध्ये कदाचित खूप कमी असतील किंवा नसतील, माझ्या पाण्यात तर कोणीच नाही आहे, पण खूप अपेक्षेने खूप आनंदाने सांगावं वाटतं की आम्ही काजू कतलीमध्ये पान हा एक फ्लेवर आणलाय की जो तुम्हाला इतका युनिक आहे, खरंच युनिक आहे, खूप युनिक आहे. म्हणजे तुम्ही जे जेवणानंतर पान खाता ना ते पान तुम्ही फक्त आमचं खा आणि तुम्हाला ते पानाचं आणि ह्याचं पूर्ण म्हणजे स्वीट आणि पान ह्याचं दोन्हीचं मिक्सचर मिळून जाणार. इतका सुंदर तो पानाचा फ्लेवर बनलाय. आणि आम्ही त्याच्यानंतर ना एक गुलकंदाचा फ्लेवर बनवलाय आणि ह्या दोन्ही फ्लेवरमध्ये गुलकंदाचा फ्लेवरमध्ये तुम्हाला गुलकंदाचा म्हणजे तुम्हाला तो गुलाब लागलाच पाहिजे. ह्या दोन्ही फ्लेवरमध्ये खूप चॅलेंजिंग असतं हे की ना तुम्ही एखाद्या स्वीट्सला दुसऱ्या एखाद्या फ्लेवरमध्ये आणणं, कारण की तुम्हाला तो फ्लेवर टिकवायचा आहे. आम्ही काजू कतलीचा फ्लेवर आणि ह्याचा फ्लेवर आणि दोघांची टेस्ट मेंटेन करता करता आम्ही खूप प्रयत्न करून हा फ्लेवर आणि हे बनवलेलं आहे. तर तुम्ही प्लीज ट्राय करा. माझं ग्राहकांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी सुद्धा ते ट्राय करा. नक्कीच. म्हणजे तुम्ही जे डिस्क्राईब केलंय ना, तोंडाला पाणी सुटेल अशी नक्कीच चव आहे त्या प्रोडक्ट्सची. नक्कीच खूप सुंदर मॅडम, खूप. आणि मुळात कात्रज डेअरीने आधीपासूनच दर्जावर भर देऊन काम केलेलं आहे. तर या स्वीट्सच्या बाबतीत दर्जावर कशा पद्धतीने काम करण्यात आलंय? मॅम, दर्जा बनतो कसा
तर दर्जा बनतो त्याच्या रॉ मटेरियलपासून. Yes. बरोबर. तुम्ही रॉ मटेरियलचं पाहायला गेलात तर एक काजू जर तुम्ही कुठं ऑनलाईन किंवा ऑफलाईन कुठे पण जर घ्यायला गेलात तर तुम्हाला 4 व्हरायटीचे काजू दिसतात. आपल्याला फक्त मोठा आणि छोटातला काजूतला फरक कळतो. पण खरं तर काजूमध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की ज्यावेळेस तुम्ही एखादा प्रोडक्ट बनवायला जाता, म्हणजे त्याच्यामधल्या एक छोटंसं उदाहरण जे सगळ्यांना समजेल असं, ऑइल पर्सेंटेज. हे छोट्या छोट्या गोष्टी पाहून ज्यावेळेस तुम्ही बाजारातल्या चांगल्यात चांगल्या काजूपेक्षा ज्यावेळेस खूप 10-20% जास्त किंमत मोजता त्यावेळेस तुम्हाला सर्वात चांगला काजू मिळतो. पहिलं म्हणजे ज्या कोणत्या ब्रँडनी हे डिसाईडच करावं लागतं की तुम्हाला नेमकं कस्टमरला द्यायचंय काय. तुम्हाला पैसे कमवायचे आहेत तर तुमच्याकडे खूप सारे रोड आहेत, शॉर्टकट आहेत. तुम्ही त्याचं तुम्हाला जसं सांगितलं तसं तुम्ही त्याचं सेल्फ लाईफ वाढवू शकता आणि पैसे कमवू शकता. पण आमचा तो कधीच हेतू नव्हता. आमचा हेतू पहिल्या दिवसापासून, आम्ही सहकारी दूध संघ असल्यामुळं, अमूल सारखा आमचा सहकारी दूध संघ आहे, सो ही आमच्यावर जबाबदारी आहे. आमच्यासाठी आम्ही स्वतःहून घेतलेली एक जबाबदारी की जी काही दिवसांसाठी माझ्या जर ताब्यात आहे तर मला त्याला छान बनवायचे, सुंदर बनवायचे किंवा त्याला पुढं न्यायचं. तर आम्हाला असं कोणतीच घटना नाही करायची किंवा कोणतं काम नाही करायचं की ज्याच्यामध्ये पैसे कमवणे हा हेतू नाही. तर खूप चांगल्या गोष्टी देणं, त्याच्यासाठी रॉ मटेरियलचं इतकं चांगलं प्रमाण असायला हवं की ज्याच्यामध्ये स्वस्त मिळतंय म्हणून तुम्ही त्याच्याकडे जायला नाही पाहिजे. आणि हायजेनिकचं प्रमाण खूप चांगलं पाहिजे, तेव्हा तो प्रोडक्ट खूप चांगला बनतो. आणि आम्ही त्याच्याकडं नेहमी लक्ष देतो. आमचं रोज म्हणजे तुम्ही आमची तर व्हिजिट असते कात्रजमध्ये, तुम्ही कोणी पण येऊन कात्रजमध्ये व्हिजिट करू शकतं. आमच्या प्रोडक्ट बनवण्याच्या सेक्शनपेक्षा तर मोठी लॅब आहे मॅम, की ज्याच्यामध्ये आमचे प्रोडक्ट रोज जातात आणि रोज चेक होत आहेत आणि रोज आम्हाला तो मेंटेन ठेवायचा आहे म्हणून. आणि आम्हाला त्याच्यामुळे मला वाटतं की एक दर्जा जो आहे तो जर चांगला करायचा आहे तर तुमचं रॉ मटेरियल खूप चांगलं असलं पाहिजे, तुमचा हेतू चांगला असला पाहिजे. पैसे कमवायच्या हेतूने हा तुमचा कधीच हे बनवू शकत नाही. सो आम्ही कधी ह्याचा यूज नाही केला की आमचा कात्रज ब्रँड आहे म्हणून आपण त्याचे 2 रुपये जास्त लावावेत, हा आम्ही कधी यूज नाही केला. आम्ही यूज हा केला की आम्हाला एवढं मिळतंय ना, आम्ही खुश आहोत. म्हणजे ग्राहकांचा आनंद, ग्राहकांची तब्येत, त्यांचं आरोग्य हे तुमच्यासाठी माझं ग्राहक तेच आहे ना, ते माझ्या दारातलं आहे. म्हणजे जर अमूलच्या प्रोडक्टचा किंवा एखाद्या ब्रँडच्या प्रोडक्टला जर काही झालं तर ते त्यांच्या गावाला नाही जाऊ शकत, माझ्या घरी येणार आहेत, ते माझ्या दारात येतलं ते. सो मला हे पहिल्यापासून आम्ही बनवलेलं ही जी पद्धत आहे की आपल्याला खूप चांगलं प्रोडक्ट बनवायचं तर चांगलं रॉ मटेरियल, चांगलं दूध सुद्धा आपल्या जवळचं आहे म्हणून हे बनवता येते आम्हाला. सो ह्या सर्व गोष्टींमुळे मला वाटतं की आम्ही हे शक्य करू शकतोय. अगदीच. आणि जसं तुम्ही आता हायजीनचा मुद्दा मांडला, तर आपण जर बघितलं तर भेसळयुक्त असेल किंवा अनहायजेनिक पद्धतीने बनवलेले स्वीट्स पदार्थ असतील, असे अनेक प्रकरणं व्हिडिओ समोर आलेली आहेत. त्यामुळे बरेचसे जे ग्राहक आहेत ते नामांकित ब्रँडेड पॅकेट स्वीट जे असतात त्याला जास्त पसंती देतात, प्रिफर करतात. सो कात्रज डेअरीने ग्राहकांचा हा जो विश्वास आहे तो कशा पद्धतीने जपलाय आणि जपणार आहे? मॅम काय आहे, 1960 पासून डेअरी आहे आमची. ह्या एवढ्या वर्षानंतर एक ब्रँड ज्यावेळेस सर्वाईव्ह करतो ह्या इंडस्ट्रीमध्ये, ज्या इंडस्ट्रीला खूप करोडो रुपयाची फंडिंग मिळून दुसऱ्या इंडस्ट्री इथे उतरतायत, ह्याच्यात सुद्धा टिकून आहे तर काहीतरी तर चांगलं करतोय आम्ही. आणि ते चांगलं जे आहे ते आहे की ग्राहकांना आम्ही दिलेली योग्य सेवा, जे चांगलं आहे तेच दिलंय मॅम. म्हणजे मला गुलाबजाम माझा प्रोडक्ट नाहीये पण मी बाहेरून बनवून घेऊन विकू शकतो तो, पण माझा विश्वास नाही त्या बाहेरच्या माणसावरती. माझा विश्वास कोणावरती? माझ्या फॅक्टरीमध्ये, माझे इथं करणाऱ्या लोकांच्या माझा विश्वास आहे. आणि हा विश्वास म्हणजे मिळतंय आणि विकायला माझ्या ब्रँडच्या नावाखाली मी काही विकू शकतो हा पुश मी कधीच नाही केला. त्यामुळे मला वाटतं की ग्राहकांनी मला पसंती दिली. ग्राहक माझे पुण्यातले ग्राहक आहेत, ते येऊन भांडतात. जसं तुम्ही जर एखाद्या आईकडून एखाद्या कुणाकडून जर काहीतरी चुकलं पदार्थामध्ये तर आपले कसं आपण म्हणतो आज आई असं असं झालं, चुकलं तुझ्याकडून, आज मीठ जास्त पडलं, आज कसं काय गा असं झालं, तसे येऊन ते भांडतात की तुमचं ते आज ताकाचं थोडंसं मला व्यवस्थित नाही वाटत आहे बरं का, तुमचा तो पेढा आहे ना, पेढा आज मला तर असं असं वाटतंय बरं का. म्हणजे की आमच्याजवळ जो आहे ना हेतू तो साध्य करायला आमच्या समोरचा माणूसच असा येऊन खाऊन सांगतो की तुझं हे चुकतंय बरं का. ते तेवढं कनेक्ट आमचा पारत्या व्हापासून आपुलकीचं नातं असल्यामुळं मला वाटतं की त्यामुळं आज आम्ही ह्या मार्केटमध्ये आहोत. आणि सर म्हणजे जी काही माहिती तुम्ही आतापर्यंत दिली आणि ज्या काही भावना मांडल्या त्यातून इतकं तर आहे स्पष्ट की ग्राहकांचा खूप विश्वास आहे तुमच्यावरती आणि तुम्हाला उदंड असा प्रतिसाद मिळतोय ग्राहकांकडून. तर जे काही आता प्रोडक्ट्स आहेत उत्सव काळात किंवा ग्राहक जे काही पसंती देत आहेत कात्रज डेअरीला, सो त्या नवीन प्रोडक्ट्सच्या रेंजबद्दल वगैरे आम्हाला काय सांगाल आणि आमच्या प्रेक्षकांना काय अपील कराल? मला वाटतं की सर्वांनी, जसं नवीन हॉटेल झालं तर सर्वजण कसं सगळं हॉटेलमधलं ते ट्राय करायला जातात, तसं सर्वांनी ना आमची मिठाई ट्राय करावी एवढीच अपील आहे माझी.
खूप खूप 100 ग्रॅममध्ये पण आमची मिठाई मिळते मॅडम. म्हणजे खूप त्याला खर्च करायची गरज नाही. पण माझा विश्वास आहे तुम्ही जे ते ट्राय करताल, मोठं हजारो रुपयांचं बिल जिथं तुम्ही स्पेंड करता, 1000 रुपये घालवता, त्याच्यापेक्षा चांगला अनुभव तुम्हाला एका छोट्याशा त्या वडीमध्ये मिळू शकतो. माझ्या ग्राहकांना विनंती आहे, हे तुमच्या जिल्ह्यातलं तुमच्या शेतकऱ्यांचं दूध आहे, तिथून हे दूध येत आहे. हा तुमचा ब्रँड आहे आणि हा तुमचा ब्रँड फक्त मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही एकदा ट्राय करा मला, आणि हा तुमचा हक्काचा ब्रँड आहे, कारण की हा तुमचा आहे. तुम्ही मला सांगा की स्वप्नील किंवा कात्रज दूध डेअरी तुमच्यामध्ये ना साखरेचं प्रमाण 1% कमी करा, मी करायला रेडी, फक्त मीच आहे हा किंवा आम्हीच आहोत की हा तुमचा ब्रँड असल्यामुळे आम्ही हे करू शकतो. सो माझी अपील आहे की आपल्या शेतकऱ्यांसाठी, आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या दूध संस्थेसाठी जसं शेतकऱ्यांची जी जबाबदारी ते आम्हाला चांगलं दूध किंवा ते आपल्याला मदत करतायत, तशी तुमची पण जबाबदारी की हा सहकार क्षेत्रातला हा जर आहे, हा माझा प्रायव्हेट ब्रँड नाही आहे, तर ह्या तळमळीने मला वाटतं की तुम्ही सुद्धा मला मदत करावी, सर्वांनी प्रोडक्ट ट्राय करावेत. आमचे जे दिवाळीचे गिफ्ट बॉक्स आहेत, जे 200 ग्रॅम 400 ग्रॅम आणि 600 ग्राममध्ये येतात, तुम्ही ते द्यावेत आपल्या सर्व नातेवाईकांना, की जेणेकरून ही एक मदत होईल आपल्या शेतकऱ्यांसाठी, तुमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी आणि आपल्या इथलच्या सर्व जे काही दूध व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी. खरोखरच सर खूप छान वाटलं. म्हणजे जी तुम्ही अवेअरनेस क्रिएट केली आहे की मिठाई खरेदी करताना कुठल्या पद्धतीने काळजी घ्यावी, आपल्या तळागाळातले जे शेतकरी वर्ग आहे त्यांच्या बाबतीत जी काळजी तुम्ही घेताय, इवन जे ग्राहक आहेत ज्यांच्यापर्यंत तुमचं प्रोडक्ट पोहोचतोय त्यांच्या आरोग्याची ज्या पद्धतीने तुम्ही काळजी घेताय आणि जे काही बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष देताय, खूप छान होती ही माहिती. खूप छान वाटलं सर तुमच्याशी संवाद साधून. आम्ही आमच्या प्रेक्षकांकडून तुमचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद की तुम्ही आमच्या डिजिटल प्रभातच्या स्टुडिओमध्ये आलात. धन्यवाद. आणि मी तर नक्की ट्राय करेन तुमची मिठाई. नक्कीच. थँक्यू सो मच. थँक्यू प्रभा. थँक्यू.